टीम बनवली. सुप्रिया सुळेंना परत एकदा आमदारकी होण्याचा त्यांना देखील एक संधी आणखी पक्षाने दिल्यानंतर बारामतीमध्ये तळ ठोकून राहिला होता आणि त्यानंतर अनेक वेळा कोपरा सभा असतील, प्रत्येक तालुक्यात जाऊन नागरिकांच्या गाठी भेट असतील. पवारांचा हा सगळा दिनचर्या असायचा. गेल्या अनेक दिवसांपासून आपण बघितलं तर फक्त सुप्रिया सुळे नव्हे तर महाविकास आघाडीमध्ये जे राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांनी राज्यव्यापी देखील दौरा केला होता आणि त्यानंतर काहीसा तणाव काहीसे आजारी शरद पवार असल्यामुळे मधले 2 दिवस फक्त सोडले तर आपल्याला सगळ्यांना माहिती की त्यांना विश्रांतीचा सल्ला जो आहे तो डॉक्टरांनी दिला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा आता आज शरद पवारांच्या झंझावाती सभा ज्या आहेत त्या उद्यापासून होणार आहेत. तत्पूर्वी मतदारांचा हक्क बजावण्यासाठी शरद पवार जे आहेत ते माळेगाव इथल्या मतदान केंद्रावर आलेले आहेत आणि आपण जर थेट दृश्य बघितले तर या ठिकाणी शरद पवार जे आहेत ते मतदारांचा हक्क बजावत आहेत. सोबत सुप्रिया सुळे आणि प्रतिभा पवार या देखील आहेत. पण सुप्रिया सुळे यांचं मतदान दुसऱ्या केंद्रावर जरी असलं तरी वडिलांसोबत त्या या ठिकाणी आलेल्या आहेत आणि शरद पवार आता आपल्याला जर पाहायला मिळालं तर ते खरं तर मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावतात. तर आपण सध्या ही एक्सक्लुझिव्ह दृश्य बारामतीतून पाहतोय. अक्षय, आपण आपल्यासोबत असे जोडलेले राहा, पण ही दृश्य आपण सध्या साम टीव्हीच्या प्रेक्षकांना दाखवूयात. सध्याच्या घडीची मोठी आणि एक्सक्लुझिव्ह दृश्य साम टीव्हीवर आपण पाहताय, कारण बारामतीमध्ये आता शरद पवार, सुप्रिया सुळे आणि प्रतिभा पवार हे आपला मतदाराचा हक्क बजावण्यासाठी दाखल झालेले आहेत. आणि यावेळी शरद पवार यांचा साधेपणा पुन्हा एकदा दिसून आलेला आहे. खरं तर कोणताही प्रोटोकॉल आणि या गोष्टी न बाळगता इतर सामान्य मतदारांप्रमाणेच ते सुद्धा रांगेतच उभे राहिले आणि रांग जशी पुढे जाते त्याप्रमाणे इतर मतदारांसोबतच ते पुढे गेलेले आहेत. आणि आपण पाहतोय आता शरद पवार अखेर मतदान केंद्रावर पोहोचलेत आणि अगदी काही क्षणात ते आपला मतदाराचा हक्क बजावतायत. आणि त्यांच्यासोबत सुप्रिया सुळे या सुद्धा आहेत, प्रतिभा पवार याही आपला मतदाराचा हक्क बजावतील. खरं तर सुप्रिया सुळे यांचं मतदान हे दुसऱ्या मतदान केंद्रावर जरी असलं तरी आपल्या वडिलांची साथ देण्यासाठी म्हणून त्या स्वतः शरद पवार यांच्यासोबत या मतदान केंद्रावर दाखल झाल्याचंही आपण पाहतोय. आणि आताच्या घडीची मोठी एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत साम टीव्हीवर. आता शरद पवार बारामतीतील माळेगाव या मतदान केंद्रावरती आपला मतदाराचा हक्क बजावत आहेत. नणंद भावजेमधली ही लक्षवेधी लढत सध्या राज्यामध्ये देशामध्ये चर्चेचा विषय ठरतोय. बारामती हा मतदारसंघ राखणं हे शरद पवार यांच्यासाठी जसं प्रतिष्ठेचं आहे तसंच अजित पवार यांच्यासाठी सुद्धा आव्हानात्मक मानलं जातं. तर राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतरची ही पहिली मोठी आणि महत्त्वाची निवडणूक आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष या बारामतीच्या निकालाकडे असणार आहे. आणि आता शरद पवार यांनी आपला मतदाराचा हक्क बजावलेला आहे. आपण दृश्यांमध्ये पाहतोय सध्याच्या घडीची मोठी आणि एक्सक्लुझिव्ह दृश्य साम टीव्हीवर.